Okay, sir. Okay, so welcome back for our next lecture of the engineering mechanics. And in the last session, last lectures, we can say, we have discussed in details about the syllabus of a section 1 that is related to the statics. It means the net effect of the forces acting on the body when the body is in a equilibrium. That part we have studied. We have discussed, not studied rather. Now we are going to start for the discussion of section 2, that is dynamics. Dynamics is nothing but the study of the forces and their net effect acting on the body when body is in a motion. Yesterday also I had given in some of the examples related to the dynamics. That is study of the forces acting on the body when the body is in motion. That is one of the example I had given, that is of a or a bicycle, isn't it? You are moving on a bicycle and your friend has pushed it from the backside or pulled from the backside towards him or towards her. In that case, what happens? The velocity with which you are moving, actually that velocity goes on a changing. Either it increases or decreases. If the force is applied in the direction of motion, in that case it results in an increase in motion, that is acceleration we can say. Whereas when the force is applied in the opposite direction of motion, in that case it results in a retardation, it is a reduction of a velocity. Another example we can say application of the brakes. ज्यावेळेस आपण सायकलचा ब्रेक मारतो त्यावेळेस काय होतं, तर बरोबर जे ज्या व्हेलॉसिटीने आपण पुढे पुढे चाललेलो असतो ती व्हेलॉसिटी कमी होते. क्लिअर, म्हणजे रिटार्डेशन झालं. तर ब्रेक म्हणजे काय आहे? ब्रेकिंग ऍक्शन हा एक ब्रेकिंग फोर्स आहे, ज्याच्यामुळे काय झालं, जी व्हेलॉसिटी होती, ज्या व्हेलॉसिटीने आपण पुढे चाललो होतो ती व्हेलॉसिटी आपली कमी होते. मग ते किती? मग समजा आपल्याला आपण चाललेलो जी व्हेलॉसिटी आपली ती समजा 60 किलोमीटर पर आवर आहे आणि आपल्याला बरोबर 10 मीटर अंतरावरती पुढे जाऊन थांबायचं आहे. वी वॉन्ट टू स्टॉप ऍट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम अवर करंट पोझिशन and we are right now moving at a velocity of 60 kilometers per hour. Then what should be the force required to have, किंवा फ्रिक्शनल फोर्स किती असायला पाहिजे, किंवा रिटार्डेशनचा रेट किती असायला पाहिजे आहे. दोज थिंग्स वी आर गोइंग टू स्टडी ओव्हर हिअर. पुन्हा आणखी याच्यावर आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर जर का आपण मोशन मध्ये असेल आणि आपल्याला एखाद्या पॉइंटला पोहोचायचं आहे, तो टाइम इंटरवल आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथं आपण कसं म्हटलं की आपल्याला पुढे जाऊन 10 मीटरवरती का 100 मीटरवरती अंतरावर थांबवायचं होतं, तर त्या केसमध्ये रिटार्डेशनचा रेट किती पाहिजे होता ते आपण बघितलं. आता इथं दुसरी कंडिशन काय आहे की आपण चाललो आहोत 40 किलोमीटर पर आवरने आणि आपल्याला 100 मीटर अंतर हे पुढचं एका मिनिटामध्ये कव्हर करायचं आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला व्हेलॉसिटी जी वाढवावी लागणार आहे, ती वाढवताना त्या गाडीचा किंवा त्या व्हेइकलचा ऍक्सलरेशनचा रेट काय असेल, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल्स इन द सेक्शन 2, दॅट इज रिलेटेड टू द डायनॅमिक्स. म्हणजे डायनॅमिक्स मध्ये एकंदरीत आपण अभ्यास कशाचा करणार आहे, तर अशा गोष्टींचा अभ्यास करणार आहे की ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल आणि मोशन मध्ये असताना त्याच्यावरती आपण फोर्स लावला, तर त्या फोर्सचा त्या बॉडीच्या मोशन वरती काय परिणाम होतो, that we are going to discuss in detail in the section 2. Okay, that is dynamics we can say. तर डायनॅमिक्स मध्ये पुन्हा दोन पार्ट येतात. ऍक्च्युली मेकॅनिक्स हे दोन पार्ट मध्ये येतो, एक म्हणजे स्टॅटिक्स, दुसरं म्हणजे डायनॅमिक्स. स्टॅटिक्स म्हणजे काय होतं की ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये होता, तो अजिबात मोशन मध्ये नव्हता आणि त्याच्यावरती फोर्सेस ऍक्ट होत होते आणि आपण त्याचा स्टडी करत होतो. बरोबर, म्हणजे काय, एक स्टोन होता, त्या स्टोनवरती आपण हॅमरिंग करत होतो, दगड होता आणि दगडावरती आपण काय करत होतो, हातोड्याने मारत होतो. तो मारल्यानंतर ना त्याला काय इफेक्ट होतो, किंवा आपण काय केलं, त्या दगडाला ढकलण्याचा प्रयत्न केला, भरपूर जणांनी असं त्याला पुश केला, तर तो कधी ढकलू शकतो, किंवा त्या सर्वांनी अप्लाय केलेल्या फोर्सचा रिझल्टंट काय असतो, किंवा त्याचं रोटेशन काय होईल, हे याचा स्टडी म्हणजे स्टॅटिक मध्ये झाला. हा मेकॅनिक्सचा पहिला पार्ट झाला. आणि मेकॅनिक्सचा दुसरा पार्ट म्हणजे कुठला, तर डायनॅमिक्स. म्हणजे इथं काय आहे, ऑब्जेक्ट किंवा बॉडी ही मोशन मध्ये आहे आणि मोशन मध्ये असताना आपण काय करतोय, त्याच्यावरती ऍक्ट होणाऱ्या वेगवेगळ्या फोर्सेसचा स्टडी करतोय. परंतु डायनॅमिक्स मध्ये नंतर दोन पार्ट येतात, एक म्हणजे कायनेटिक्स आणि दुसरा म्हणजे कायनेमॅटिक्स. तर तुम्हाला याचं थोडीशी आयडिया असेल, कायनेटिक्स म्हणजे काय आणि कायनेमॅटिक्स म्हणजे काय. एनिवन, तुम्हाला माहिती आहे कायनेटिक्स म्हणजे काय आणि कायनेमॅटिक्स म्हणजे काय? कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स कोणाला आहे आयडिया? कायनेटिक्स म्हणजे काय आणि कायनेमॅटिक्स म्हणजे काय?
कोणी सांगू शकेल कायनेटिक्स म्हणजे काय आणि कायनेमॅटिक्स म्हणजे काय? एनीवन? कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. आय थिंक सो फिजिक्स मध्ये तुम्हाला याचा थोडाफार रेफरन्स आला असेल. इफ नॉट देन आय विल गो फॉर. सो कायनेटिक्स म्हणजे काय राहतं, की ज्या वेळेस आपण, तर तुम्हाला ब्रीफ आयडिया देतो पहिला. याच्यात डायनॅमिक्स मध्ये 2 कंडिशन येतात. एक कंडिशन म्हणजे काय, की बॉडीची प्युअर मोशनचा स्टडी केला जातो आणि दुसऱ्या केसमध्ये काय केलं जातं, तर अलाइड फोर्सेस कन्सिडर केली जातात. तर अलाइड फोर्सेस म्हणजे काय, बॉडीचं सेल्फ वेट असेल किंवा मास असेल किंवा मी टाकलं किंवा आता फोर्सेस कॉझिंग द मोशन असेल. ओके. जर का फोर्सेस कॉझिंग द मोशन असतील किंवा बॉडीचं सेल्फ वेट असेल किंवा मास असेल, हे एका केसमध्ये कन्सिडर केलं जातं आणि हे दुसऱ्या केसमध्ये कन्सिडर केलं जात नाही. मग ज्या केसमध्ये आपण बॉडीचं मास कन्सिडर करतो किंवा फोर्स कॉझिंग मोशन कन्सिडर करतो किंवा तिचं वेट कन्सिडर करतो, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर स्टडीला आपण कायनेमॅटिक्स म्हणतो. म्हणजे जिथं आपण कन्सिडर करत नाहीये त्याला कायनेमॅटिक्स म्हणायचं आणि जिथं आपण हे कन्सिडर करतो म्हणजे फोर्स कॉझिंग द मोशन कन्सिडर करतो त्याला कायनेटिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे कायनेटिक्स मध्ये फोर्सेस कॉझिंग द मोशन कन्सिडर केली जातात, तर कायनेमॅटिक्स मध्ये फोर्सेस कॉझिंग द मोशन हे कन्सिडर केले जात नाहीये. क्लिअर? त्या अशा पद्धतीने त्या दोघांचं क्लासिफिकेशन केलं जातं. कोणाचं? कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मधलं. ओके. सो आता सेक्शन 2 मधलं जे आपलं पहिलं युनिट आहे ते म्हणजे कायनेमॅटिक्स ऑफ अ पार्टिकल्स, त्याला किनेमॅटिक्स आता आपण म्हणू शकतो. तर कायनेमॅटिक्स ऑफ द पार्टिकल्स म्हणजे काय? तर या केसमध्ये ज्यावेळेस आपण बॉडीची मोशन कन्सिडर करणार आहे किंवा बॉडीचा आपण ऑब्जेक्टचा स्टडी करणार आहे, ज्यावेळेस तो मोशन मध्ये असणार आहे, त्याच्यावर वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. परंतु त्या केसमध्ये आपण त्या ऑब्जेक्टला किंवा त्या बॉडीला ज्या फोर्सेसमुळे मोशन मिळालेली आहे, त्याचं मास असेल किंवा वेट असेल किंवा ग्रॅव्हिटी सॉरी मास किंवा वेट असेल, ते आपण कन्सिडर करणार नाहीये. सो इन द कायनेमॅटिक्स वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर द फोर्सेस कॉझिंग द मोशन. मीन्स प्युअर मोशन वी आर गोइंग टू स्टडी टाइम बिंग, आय वुड लाईक टू से दॅट. त्या केसमध्ये त्याला आपण कायनेमॅटिक्स ऑफ किंवा कायनेमॅटिक्स ऑफ द बॉडी किंवा कायनेमॅटिक्स ऑफ द पार्टिकल्स असं म्हटलं जातं. as far as university examination is concerned, it is having 16 marks weightage. याला 16 मार्काचं वेटेज आहे. क्लिअर? कुठल्या युनिटला? युनिट नंबर 5 जे सेक्शन 2 मधलं डायनामिक्स मधलं आपलं पहिलं युनिट आहे. तर याच्यामधलं जर आपण कंटेंट बघितलं तर कंटेंट मध्ये पहिला पॉईंट जो येतो अंडर 5.1 तो म्हणजे रेक्टिलिनियर मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, मोशन कर्व्स and their applications, relative velocity, etc., etc. We will discuss now one by one what does it mean about the rectilinear, curvilinear, angular, rotation, circulation, etc., etc. तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की रेक्टिलिनियर म्हणजे काय? पहिलं, what does it mean about the rectilinear? कशाला म्हणायचं रे रेक्टिलिनियर? एनीवन? रेक्टिलिनियर म्हणजे काय? रेक्टिलिनियर म्हणजे काय? कर्व्हिलिनियर म्हणजे काय? कधी म्हणतो आपण ऑब्जेक्टची मोशन ही रेक्टिलिनियर मोशन आहे किंवा ऑब्जेक्टची मोशन ही कर्व्हिलिनियर मोशन आहे? रेक्टिलिनियरचा अर्थ काय? ओके. रेक्टिलिनियर स्ट्रेट लाईन. ओके. मग रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन असं म्हणता येईल का? मग जर का मी रेक्टिलिनियर मोशन म्हटलं तर त्या केसमध्ये रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन असं होईल का? येस सर. येस सर. ओके. आता तुम्ही ट्रान्सलेशन शिकला असाल बरोबर? रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन आणि कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशन. सर रेक्टिलिनियर म्हणजे डायरेक्शन आणि वेलोसिटी कॉन्स्टंट असते आणि कॉन्स्टंट असते पेअर ऑफ स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये. ओके. आणि कर्व्हिलिनियर मध्ये? कर्व्हिलिनियर मध्ये एनीबडी एल्स अदर दॅन दिस? रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन आणि कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशन. त्याच्या अनुषंगाने आपण पुढे काय येतो? रिलेटेड टू दॅट वी इज टू कन्सिडर ऍज अन अ मोशन अ रेक्टिलिनियर मोशन, कर्व्हिलिनियर मोशन. मोशन मध्ये
हा इन रेक्टिलिनियर मोशन पार्टिकल्सचा पाथ अलॉंग द स्ट्रेट लाईन असतो आणि कर्व्हिलिनियर मोशन मध्ये अलॉंग द कर्व असतो. अलॉंग द कर्व असतो. ओके, तुम्ही आणखीन काय ऐकलं असेल बघा. ड्युरिंग अन मोशन द डिस्टन्स बिटवीन द टू पार्टिकल्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट अँड दे स्ट्रेच अ स्ट्रेट लाईन और दे स्ट्रेच अ कर्व्हिलिनियर लाईन. कर्व ट्रेस करतो किंवा स्ट्रेट लाईन ट्रेस करतो, असं ऐकलं का रे? जर का एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये घेतला, समजा टाइम बिंग माझ्याकडे काय आहे, जस्ट मिनिट, आय हॅव अँड दॅट बॉक्स स्टडीज बॉक्स. दिस बॉक्स नाव मुव्हिंग फ्रॉम दिस पोझिशन टू दिस पोझिशन. मी इथून इथपर्यंत आणला, बरोबर. तर तुम्हाला दिसताना ते कर्व लाईन मध्ये गेल्यासारखं दिसते, पण मी हे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतोय. तर स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह केला तर त्या केसमध्ये काय होतं, जर का आपण याच्यावरचे 2 पॉइंट्स मार्क केले, कुठं एक टॉपचा इथं मार्क केला मी, दुसरा इथं बॉटमला मार्क केला. आय वुड लाईक टू गो फॉर सपोज दॅट दिस इज अ पॉइंट 1 अँड दिस इज अ पॉइंट 2. हे दोन्ही पॉइंट्स मी मार्क केले, समजा ए आणि बी आहे. मी काय करतो, आता हा ऑब्जेक्ट माझा सुरुवातीला इथं होता, मी पोझिशन बोटाने दाखवतो, तुमच्या रेफरन्स पॉइंटसाठी लक्षात राहील. मी इथून हा पुढे घेतला इकडं. हा ऑब्जेक्ट पुढे घेतल्यानंतर ना त्या ए आणि बी मधलं डिस्टन्स काय बदलतं का रे? बदलत नाहीये, बरोबर. म्हणजेच काय झालं, दोज 2 पॉइंट्स मार्क्ड ऑन दिस पर्टिक्युलर बॉडी दे यूज टू ट्रेस, म्हणजे ते काय करतात, तर एक स्ट्रेट लाईन अशी मार्क करतात, स्ट्रेच होते, म्हणजे त्याचा पाथ हा स्ट्रेट लाईन राहतो. त्या केसमध्ये जनरली आपण त्याला स्ट्रेट लाईन किंवा रेक्टिलिनियर असं म्हणतो. आणि ट्रान्सलेशन झालं म्हणजे एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला, म्हणून त्याला आपण रेक्टिलिनियर ट्रान्सलेशन असं म्हटलं. तर ट्रान्सलेशन झालं म्हणजे काय झालं, त्याने त्याची पोझिशन बदलली फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस, और इट इज अ चेंजिंग इट्स अ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू अ टाइम. टाइम बरोबर काय व्हायला लागलं, त्याची पोझिशन बदलायला लागली, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, तर तो ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आला असं म्हणतो. मग ती मोशन तुमची व्हेलॉसिटी असेल किंवा स्पीड असेल, क्लिअर. परंतु तेच जर का त्या ऑब्जेक्टने एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जात असताना स्ट्रेट लाईन न ट्रेस करता जर का कर्व ट्रेस केला, अशा पद्धतीने पेंडुलम, जर का पेंडुलमला आपण जर का तो नाद काटा जर का आपण असा डिस्टर्ब केला, डिस्प्लेस केला, तर तो काय करतो, बरोबर असा कर्व ट्रेस करतो. दॅट इज नथिंग बट द कर्व्हिलिनियर वी कॅन से, and in simple language we can say. So now the next question is about the motion. आता मोशन म्हणजे काय रे? जस्ट नाउ आय हॅव एक्सप्लेन दॅट व्हॉट डज इट मीन अबाउट द मोशन. एखाद्या ऑब्जेक्टला मोशन आहे म्हणजे काय असतं रे? व्हॉट डज इट मीन एक्झॅक्टली अबाउट अ मोशन? एखाद्या गती. बॉडीला हा It moves from one place to another place. Continuously changes its position. वन बाय वन, हा रणजित, हा गो अहेड. हा The position of body changes with respect to time. position of the body changes with respect to the time. ओके, आणखी कोणी ऍड करते का याच्यामध्ये? बॉडी मोशन मध्ये आहे म्हणजे काय असतं? Body possesses velocity. Body possesses a velocity. Okay. Anybody else other than this? आणखी कोणी? Body covers some distance and changes its position time with respect. ओके. तर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे म्हणजे थोडक्यात काय, की समजा आपण एखादी बिल्डिंग ऑब्झर्व केली, तर आपल्याला काय आढळतं रे? इट इज टू बी इन अ रेस्ट कंडिशन. ती हलते का कधी? अजिबात हलत नाही, बरोबर. ते जर का आपण रस्त्याच्या साईडला उभं राहिलो, एका रस्त्याच्या साईडला आपण उभं राहिलो आणि रस्त्यावरून जाणारी येणारी जी वाहनं आहेत ते आपण ऑब्झर्व करत आलो, ते व्हेइकल्स असतील, लार्ज व्हेइकल्स असतील किंवा स्मॉल व्हेइकल्स असतील, बुलक कार्ट असेल किंवा काही असेल, बायसिकल्स असतील, तसं आपण काय म्हणतो, इफ यू आर ऑब्झर्विंग सायमल्टेनियसली a building and a vehicles, then in that case we used to say that those vehicles are in a motion, बरोबर. those vehicles are in a motion and that building is at a rest. म्हणजे बिल्डिंग मोशन मध्ये नाहीये, परंतु जी वाहनं त्या रस्त्यावरून जात आहेत ती काय मोशन मध्ये आहेत. म्हणजेच काय, दे यूज टू चेंज देअर पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द टाइम. त्यावेळेस आपण त्याला काय म्हटलं, मोशन असं म्हटलं. मग आता हे मोशन मध्ये असताना काय होतं, दे यूज टू कव्हर अ डिस्टन्स अँड दे यूज टू कव्हर अ डिस्प्लेसमेंट. व्यवस्थित आहे का मी काय म्हणतोय ते? दे यूज टू कव्हर अ डिस्टन्स अँड दे यूज टू कव्हर अ डिस्प्लेसमेंट.
बरोबर. मग आता मी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही टर्म नवीन आणल्या इथं. तर डिस्टन्स म्हणजे काय आणि मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय रे? व्हॉट डज इट मीन अबाउट द डिस्टन्स अँड व्हॉट डज इट मीन अबाउट द डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. हा, Distance is a scalar quantity and displacement is a vector quantity. distance is a scalar and displacement is a vector. Okay, again anybody else? Distance is actual path and displacement is shortest distance between initial and final position. One second. Distance is actual path followed by a body, and Okay. displacement is shortest distance between final and initial position of body. एक्झॅक्टली. म्हणजे काय, समजा मी तो 2 पॉइंट्स घेतले तर ए आणि बी असे 2 पॉइंट्स घेतले. ए हा स्टार्टिंग आहे आणि बी हा माझा एंड पॉइंट आहे. तर इथे कसं आहे, समजा हा कर्व आहे असा आणि ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, म्हणजे काय एखादी व्हेकल आहे आणि ती व्हेकल मूव्ह होत असताना काय करते, इट इज मुव्हिंग फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला चाललेली आहे. म्हणजे जे डिरेक्शन जे आहे ती डिरेक्शन आपण अशी अजून करूया. दिस इज द डिरेक्शन ऑफ मोशन फ्रॉम ए टू द बी. म्हणजे ऑब्जेक्ट हा ए पासून स्टार्ट होतोय, ओरिजिन आहे त्याचा, आणि तो बी पर्यंत जाऊन पोहोचतोय. जर का या केसमध्ये त्या ऑब्जेक्टने ए पासून बी पर्यंत जात असताना जे काही पाथ ट्रेस केला, ट्रेस केला म्हणजे काय, की आपण त्याच्या जर का चाललेल्या ज्या मार्गाने तो गेला त्याच्या पाठीमागे जर का आपण अशी रेष ओढत गेलो तर तो त्याचा पाथ ट्रेस झाला. बरोबर. मग आता हा कुठून जातोय, ए पासून निघाला असा हा, आणि हा जो मी पाथ काढलेला, हा जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावरून तो चालत पुढे 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 जाऊन बी ला थांबला. मग या केसमध्ये आपण ए ते बी जर का डायमेन्शन मोजलं, ए ते बी हे डायमेन्शन जर का आपण मोजलं, तर ए बी हे डायमेन्शन डिस्टन्स असेल अलॉंग द कर्व वालं की डिस्प्लेसमेंट असेल रे? Distance. डिस्टन्स असणार. इट विल बी डिस्टन्स. मी सेम कलरने ठेवतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. जस्ट अ मिनिट. सेम कलरने ठेवतो म्हणजे डिस्टन्स कोणत्या पाथ झाला, जो डायमेन्शन मेजर्ड अलॉंग द पाथ ट्रेस्ड बाय द पार्टिकल. म्हणजे कुठले डायमेन्शन मोजले आपण, ज्या दिशेने ज्या मार्गाने तो पुढे पुढे गेला त्या मार्गाचं डायमेन्शन आपण मोजलं, तर ते काय झालं, आपलं डिस्टन्स झालं. तर तेच मी ए आणि बी मधलं शॉर्टेस्ट वालं म्हणजे रेड कलरने जे दाखवलेलं आहे ते म्हणजे काय असणार आहे रे? डिस्प्लेसमेंट. एक्झॅक्टली. आता आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय सांगतो की डिस्प्लेसमेंट इज अ स्केलर या व्हेक्टर. Displacement is a vector quantity. Displacement is a vector quantity. Exactly. Whereas the distance is a Scalar quantity. स्केलर क्वांटिटी. का बरं रे, स्केलर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय? मग आता Scalar means only have magnitude and vector means have both Magnitude and direction. magnitude as well as direction. Means whenever we want to represent any particular dimension completely, एखादी जर का गोष्ट आपल्याला कम्प्लिटली डिफाईन करायची असेल, ती करण्यासाठी जर का आपल्याला दोन्हीची गरज असेल, कोणाची, डिस्प्लेसमेंटची, डायरेक्शनची आणि मॅग्निट्यूडची, तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो, व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. बरोबर. म्हणजेच इथं हा ऑब्जेक्ट आपल्याला व्हेक्टर डिफाईन करायचा असेल तर आपल्याला काय लागेल, इट इज मुव्हिंग फ्रॉम ए टू द बी. म्हणजे डिरेक्शन काय झालं, ए बी हे डिरेक्शन झालं. बरोबर. आणि जर का आपण असं म्हटलं की ए बी हे शॉर्टेस्ट डिस्टन्स 10 मीटर आहे, ए बी हे शॉर्टेस्ट डिस्टन्स 10 मीटर आहे, तर या केसमध्ये काय झालं, आपल्याला ही गोष्ट ए ते बी ही कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी आपल्याला डिरेक्शनची गरज पडली आणि मॅग्निट्यूडची गरज पडली. त्यावेळेस त्याला आपण व्हेक्टर असं म्हटलं. परंतु ऑब्जेक्ट हा ए पासून बी कडे चालला, कोणता पाथ, हा पाथ ट्रेस केलेला, तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हटलं होतं, तर आपण त्याला डिस्टन्स कव्हर केलं म्हटलं होतं. बरोबर. मग म्हणजे याचा अर्थ असा आहे का की ऑब्जेक्ट हा ए पासून बी कडे जात असताना त्याला डिरेक्शन कोणती नव्हतीच, असं काय होतं का रे? बघा मी काय म्हणतो ते होती पण कंटिन्युअसली चेंज होती.
एक्झॅक्टली, त्याला डिरेक्शन होती परंतु ती कंटिन्युअसली चेंज होत होती. म्हणजे काय, ऑब्जेक्ट हा ए पासून बी कडे जात असताना जर का आपण इथं बघितलं तर ह्याचा अँगल जो होता डिरेक्शनचा तो वेगळा होता इथला, बरोबर. हा समजा आपला काय असेल, थिटा असेल. नंतर ना आपण इथं कुठेतरी गेलो, इथं गेल्यानंतर ना याचा डिरेक्शनचा जो अँगल असणार एक्स ऍक्सिस बरोबरचा, तो त्याचा मोशनचा अँगल हा वेगळा असणार आहे. अल्फा असेल, बीटा असेल, गॅमा असेल. तो इथं आलो आपण, इथं हा बरोबर कसा आहे, इकडच्या साईडला अँगल आहे, बरोबर, लेफ्ट साईडला आहे. हा अल्फा बीटा जो काय असेल तो, म्हणजे काय झालं, त्याची डिरेक्शन जी होती ती सतत बदलत होती. त्याची जी डिरेक्शन होती ती सतत बदलत होती. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हटलं, डिस्टन्स असं म्हटलं. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ते म्हणजे समजा रस्त्यावरून एखादा जनावरांचा कळप चाललेला आहे. रस्ता स्ट्रेट आहे परंतु त्याच्यावरून जनावरांचा कळप चाललेला आहे. मग त्या केसमध्ये काय होतं, ते जनावर पुढे जात असताना पाठीमागे येतात, पुन्हा नंतर इकडच्या बाजूने तिकडे जातात, तिकडच्या बाजूने इकडे येतात. त्या केसमध्ये त्यांनी पाथ कव्हर केला. They moved from A to the B, but while moving from A to the B, they have changed their direction time to time. म्हणजे वेळोवेळी त्यांनी काय केलं, त्यांचा जो पाथ होता त्या पाथवरून जात असताना त्याची डिरेक्शन बदलत बदलत गेली. त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं म्हणणार. त्यांनी डिस्प्लेसमेंट केली असं म्हणणार नाहीये, त्यांनी काय केलं, डिस्टन्स कव्हर केलं. मग मला सांगा, आपली जी व्हेकल असते, ती सायकल असेल किंवा आपली गाडी असेल, टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, त्याला व्हेलॉसिटी असते की त्याला स्पीड असतं रे, की दोन्ही असतात? आपली बायसिकल किंवा आपली कार, Velocity. व्हेलॉसिटी. ओके, एनीबडी एल्स दॅन दिस? दोन्ही. दोन्ही स्पीड असते, दोन्ही असतात, व्हेलॉसिटी असते. ओके, आणखी कोणाला काय सांगायचंय? कारण ते डिस्टन्स कव्हर करते त्यामुळे स्पीड असते आणि वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची असते. व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असते. कशी करायची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट, डिस्टन्स ह्याच्यावरून, स्पीड वरून? Distance upon time. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाइम. जस्ट जे मिनिट, velocity काढता येते मी त्या लिहितो time इथं, ने, एक मिनिट मी लिहितो इथं. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू, हा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट Upon time. अपॉन टाइम. ओके, व्हेलॉसिटी झालं. आता मी तो स्पीड साठी लिहितो. हा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम साठी वापरतो. ओके, आता आपला प्रश्न असा होता की आपली जी गाडी आहे, व्हीलर आहे किंवा आपली सायकल आहे किंवा कार आहे, तिला व्हेलॉसिटी आहे, स्पीड आहे की दोन्ही आहे? फक्त स्पीड आहे. फक्त स्पीड आहे. Speed आहे. फक्त स्पीड आहे, दोन्ही. दोन्ही आहे. आता मी दोन्ही आहे. दोन्ही आहेत. ओके ओके, आता मी क्लिअर करतो कॉन्सेप्ट थोडासा, आणखी थोडस मी डेप्थ मध्ये जातो. आता आपण काय केलं, आपली कार आहे, कारची व्हील आपण स्ट्रेट लाईनला लावून ठेवली रस्त्यावरती आणि कारचा आपण स्टिअरिंग लॉक केलं. कारचं काय केलं आपण, स्टिअरिंग लॉक केलं आणि कार आपण पाठीमागून ढकलली, पुश केली. त्यावेळेस कार जे डायमेन्शन कव्हर करणार अलॉंग द रोड, ते डिस्टन्स असणार की डिस्प्लेसमेंट असणार? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट असणार, बरोबर. म्हणजे तिने डिस्प्लेसमेंट कव्हर केली, डिस्प्लेसमेंट झाली तिची, कुणाबरोबर, विथ रिस्पेक्ट टू टाइम झाला, म्हणजे ते व्हेलॉसिटी झालं. क्लिअर? ज्या वेळेस आपण कार रस्त्यावरती उभी केली आणि त्याचं स्टिअरिंग लॉक केलं, कशा पद्धतीने केलं, त्याचे जे व्हील होते ते व्हील स्ट्रेट मध्ये अलाइन केले आणि स्टिअरिंग लॉक केलं आणि पाठीमागून आपण तिला ढकलली पुढे. त्यावेळेस ती काय केली, ती स्ट्रेट लाईन मध्ये जाणार. जर का ती स्ट्रेट लाईन मध्ये गेली तर तिने डिस्प्लेसमेंट कव्हर केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच काय झालं, व्हेलॉसिटी झाली. तर दुसरी केस, आपण कार मध्ये आहे आणि आपण एका टर्न वरून चाललोय, आपण तो जो कर्व आहे रस्त्याचा, तो कर्व आपण बरोबर अचीव्ह करतो, त्या कर्व बरोबर आपण सेफली तो निगोशिएट करतो, म्हणजे सेफली त्या कर्व वरून जातोय. त्यावेळेस आपल्या कारनं कव्हर केलेलं डिस्टन्स असेल की डिस्प्लेसमेंट असेल? डिस्टन्स. डिस्टन्स. त्यावेळेस काय झालं, डिस्टन्स झालं. म्हणजे डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम काय आहे, स्पीड. स्पीड आहे. म्हणजे मग आपल्या कारला व्हेलॉसिटी आहे की स्पीड आहे? दोन्ही. दोन्ही आहे. स्पीड. स्पीड. दोन्ही आहे सर. दोन्ही आहे. का बरं दोन्ही म्हणतोय मी, कारण काही वेळा आपण काय करतोय, काही वेळा आपण स्ट्रेट लाईन जातोय,
परंतु प्रत्येक वेळी आपल्याला स्ट्रेट जाता येत नाही, कारण आपल्याला बऱ्याच वेळा ओव्हरटेक करायचं असते, बरोबर. कुठेतरी रस्त्याला आपल्याला टर्न असतो. मग अशा केसेसमध्ये आपल्याला कंपल्सरी पाथ ट्रेस करत असताना डिस्प्लेसमेंट ही करावी लागते आणि डिस्टन्स ही कव्हर करावा लागतो. म्हणजे आपण काय करतो, बऱ्याच वेळा स्ट्रेट जातो, बऱ्याच वेळा आपण कर्वने जातो. त्यावेळेस तयार होणारी जी मॅग्निट्यूड आहे अलॉंग द स्ट्रेट लाईन, म्हणजे आपली डिस्प्लेसमेंट झाली, आणि डिस्प्लेसमेंट आली म्हणजे काय झालं आपलं, ते व्हेलॉसिटी झालं. आणि ज्यावेळेस आपण कर्वच्या अलॉंग जातो त्यावेळेस आपण डिस्टन्स कव्हर करतो, आणि डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे काय झालं, ते स्पीड झालं. क्लिअर? ह्या दोघांमधला डिफरन्स कळाला आता? येस सर. हो सर. आता पुढची येस गोष्ट सर. आता पुढची गोष्ट Sir. म्हणजे ऍक्सलरेशन. तर ऍक्सलरेशन तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं रे? एक्झॅक्टली काय असतं ऍक्सलरेशन म्हणजे? रेट ऑफ Change in velocity upon time. Change of velocity. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. Change of velocity. ओके, म्हणजे साधारणतः म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेस ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी बदलते, आता कोणाबरोबर बदलते, आपण रेफरन्स टाइम पकडतो. ज्या वेळेस ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी टाइम बरोबर बदलते त्या वेळेस त्याचं ऍक्सलरेशन होतं असं तुम्हाला म्हणायचंय, बरोबर. मी गाडीचा ब्रेक मारतोय, मी काय करतो, रिटार्डेशन. रिटार्डेशन होत आहे, बरोबर. म्हणजे काय की प्रत्येक वेळेस ऍक्सलरेशन होईल असं नाहीये. ऍक्सलरेशन कधी होणार, जर का इन द डिरेक्शन ऑफ मोशन ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत जात असेल, जर का इन द डिरेक्शन ऑफ मोशन ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत जात असेल, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, Acceleration. ऍक्सलरेशन होणार आहे. म्हणजे एक्सलरेशन. काय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते आपल्याला, म्हणजे v2 मायनस v1 बाय t2 मायनस t1, म्हणजे dv बाय dt आपण म्हणतो, बरोबर. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. जर का व्हेलॉसिटी वाढत असेल, सुरुवातीला तुम्ही गाडी स्टार्ट केली आहे, स्टार्ट केल्या आपण लगेच जास्त स्पीड किंवा जास्त व्हेलॉसिटीने अचीव्ह करत नाहीये, स्टार्ट करत नाहीये. स्टार्टिंग 0 असते, नंतर ना 10 किलोमीटर्स पर हावर, 20 किलोमीटर्स पर हावर, 30, 40, 50, 60 likewise used to increase the velocity or the speed, whatever it may be. मग जर का ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये असेल, तर त्या व्हेइकलचं ऍक्सलरेशन झालं असं आपण म्हणतो. आणि तेच काय होतं, जर का आपण ब्रेक मारत गेलो गाडीचा, तर त्यावेळेस काय होतं की मॅक्झिमम व्हेलॉसिटी पासून हळूहळू व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, रिटार्डेशन असं म्हणतो. क्लिअर? ऍक्सलरेशन मध्ये व्हेलॉसिटी वाढत जाते, तर रिटार्डेशन मध्ये व्हेलॉसिटी हळूहळू कमी होत जाते. क्लिअर? तर माझा प्रश्न असा आहे की ऑब्जेक्टला मॅक्झिमम व्हेलॉसिटी कधी असेल रे? ऑब्जेक्टला मॅक्झिमम व्हेलॉसिटी कधी असेल? Distance is equal to displacement. डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट असताना ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जास्त असेल. ओके, आणखी व्हेलॉसिटी जास्त कधी असेल? व्हेन इट विल बी द मॅक्झिमम, व्ही विल बी मॅक्झिमम. व्हेलॉसिटी जास्तीत जास्त कधी असेल? व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड मॅक्झिमम कधी असतं किंवा मिनिमम कधी असतं? मॅक्सिमम मिनिमम तुम्ही शिकला असाल, मॅक्सिमायझेशन मिनिमायझेशन मॅथ्स मध्ये झालं असेल भाऊ तुम्हाला ते. ऍक्सलरेशन 0 असताना असेल का रे व्हेलॉसिटी मॅक्झिमम किंवा मिनिमम? आय एम जस्ट चेकिंग. जर का सर जेव्हा डिस्प्लेसमेंट जास्त असेल तर व्हेलॉसिटी जास्त असेल. डिस्प्लेसमेंट जास्त असेल तर व्हेलॉसिटी जास्त असेल. एक्सेलरेशन जास्त असलं की व्हेलॉसिटी जास्त आणि एक्सेलरेशन कमी असलं की व्हेलॉसिटी कमी. ऍक्सलरेशन जास्त असेल तर व्हेलॉसिटी जास्त, ऍक्सलरेशन कमी असेल तर व्हेलॉसिटी कमी असेल. आता तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. तुम्ही बऱ्याच वेळा गाडीवरून गेला असाल किंवा कारमधून गेला असाल, बरोबर. आता आपल्याला अगोदर माहिती आहे ऍक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, किंवा रिटार्डेशन म्हणजे सुद्धा काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी आहे. जर का व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची बदलत असेल तर त्या व्हेलॉसिटीच्या बदलाला आपण ऍक्सलरेशन असं म्हणतो, म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी नाहीये, बरोबर. तर बऱ्याच वेळा आपल्या गाडीचं स्पीड हे लिमिटेड असतं, म्हणजे काय, समजा 140 किलोमीटर पर हावर हे मॅक्झिमम स्पीड आहे, त्याच्या बियॉन्ड गाडी जात नाहीये, त्याच्या बियॉन्ड गाडीचं जी स्पीड किंवा व्हेलॉसिटी वाढत नाहीये. तर ज्या वेळेस 140 kmph ने आपली व्हेइकल जात असेल त्यावेळेस ऍक्सलरेशन काय असतं रे, किती असतं रे? 140 Zero. 0 हाऊ
इनिशियल व्हेलॉसिटी आणि Cause फायनल will व्हेलॉसिटी माहिती initial पाहिजे. एक्झॅक्टली. इथं काय आहे, व्हेलॉसिटी आपली कॉन्स्टंट आहे 140, पण ती कशी आहे, त्या व्हेकल साठी मॅक्सिमम आहे. बरोबर. म्हणजे इथं काय झालं, फायनल व्हेलॉसिटी V2 किती आहे, 140 आहे आणि इनिशियल पी किती आहे, 140. कॉन्स्टंटने आपण चाललोय, त्याच्यापेक्षा गाडी जास्त पळू शकत नाही आपली. म्हणजे इथं काय झालं, ऍक्सलरेशन dv/dt जे आहे, टाइम बदलतोय परंतु व्हेलॉसिटी बदलत नाही. न्यूमरेटर 0 झाला आपला. बरोबर. अंशस्थानची जी व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटीचा चेंजचा, तो आपला 0 झाला. डिनॉमिनेटर मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे, टाइम आहे, परंतु काय झालं, टोटल टर्म 0 झाली. तर टोटल टर्म 0 म्हणजे कोण आहे, ऍक्सलरेशन आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की ज्या वेळेस ऑब्जेक्टचं ऍक्सलरेशन 0 असेल त्यावेळेस कंपल्सरी व्हेलॉसिटी तुमची आयदर मॅक्स असणार किंवा मीन असणार, मिनिमम असणार. तर मॅक्स आपण बघितलं की कॅपॅसिटी 140 km/h चीच होती. तर पुढची केस काय, आपण गाडीला ब्रेक मारून ठेवलेला आहे, गाडी जागेला थांबलेली आहे, अजिबात मूव्ह होत नाहीये. त्या केसमध्ये व्हेलॉसिटी जास्त असणार की कमी असणार आपली, आता गाडी झिरो. कमी. कमी 0 असणार. आता 0 आहे. बरोबर. आता 0 आहे म्हणजे इथं ऍक्सलरेशन काय असणार आहे, पुन्हा एकदा 0. म्हणजे काय, when the acceleration will be 0, in that case object either achieves the maximum velocity or achieves the minimum velocity. Clear about this? लक्षात आले सर्वांच्या आता? येस सर. ओके. आता पुढचं काय येतं आपल्याला, पुढची कन्सेप्ट जी येते ती म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही रोटेशन आणि सर्क्युलर मोशन बघितलं असेल. तर रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन हे दोघं सेम आहेत का रे? रोटेशन आणि सर्क्युलेशन. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला आता. दोघं वेगळे वेगळे तुम्हाला असं म्हणायचं. तर मी एक एक्झाम्पल देतो, त्यानुसार मला सांगा. आता आपल्या घरामधला जो पंखा असतो, मग तो तुमचा टेबल फॅन असेल किंवा सिलिंग फॅन असेल. ओके. म्हणजे आपला टेबलवरचा पंखा असेल किंवा वरती आपण लावलेला स्लॅबला लावलेला पंखा असेल, त्याची जी मोशन असते ती सर्क्युलर मोशन असते की रोटेशनल मोशन असते रे? सर्क्युलर motion. सर्क्युलर मोशन. व्हॉट अबाउट द मोशन ऑफ अर्थ? Rotational motion. Rotational motion. What about the motion of Earth about its own axis? Circular. Circular. Around Motion its of own axis is Earth. rotational and motion of Earth around sun is circular. Motion around the sun is a Circular. circular. आणि व्यवस्थित आहे का बरं का, मोशन अराउंड द सन इज Circular. रोटेशन. Rotational. व्यवस्थित बघा, व्यवस्थित आहे का. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन Rotational. Circular motion. Own axis is rotational. सर्क्युलर की रोटेशन? Don't get confused. Don't get confused. Circular motion. एक जणांनी मला कुणीतरी सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगा बरं. येस सर. हा सांगा बरं. मोशन, सॉरी, सर्क्युलर मोशनचं डेफिनेशन. Position of a particle move along the circumference. Circumference of a circle. ओके. आणखी Motion of particle along the circumference of circle. circumference of circle, that is a circular motion. मग रोटेशनल मोशनची काय डेफिनेशन आहे? एक तुम्हाला just a minute. Today I am not going to confirm you. That is, what does it mean about the circulation and what does it mean about the rotation? I had given an examples also you. Okay. So it's an your role now that decide that is what is circulation and what is rotation. Okay. So that we will discuss in brief in a next lecture. Okay. Rotation means with common angular velocity. With the common angular velocity. But circular motion with common angular velocity. Okay.